तुमच्या विन कोण गुरु माऊली माझा सोबती, श्वास माझा ध्यास माझा, अपेक्षा नाही कोणती, व्हावी चरणपूजा हीच आमची शक्ती, आणि अविरत राहो आमच्या हृदयी सदैव बाळू मामांची शक्ती। मित्रांनो, आजचा हा बाळू मामांचा संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा संदेश पुढील 15 ते 20 मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा। आणि जर तुम्हाला आजचा हा संदेश अगदी मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा, आणि आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनललाही आपण नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे। आणि आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही बाळू मामांचे भक्त आहोत। खरोखर बाळू मामांचे भक्त होणे ही तर साधी सोपी गोष्ट नाही, नाही पदवी नाही, हुद्दा देखील नाही, तर तो एक मिळालेला जन्म आहे, पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्ण पुण्याईमुळे बाळू मामांनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपण प्रत्येकांना बहाल केलेली आहे। आणि ही एक मोठी संधी मात्र परत येणे मुळीच नाही, तेव्हा या संधींचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सगळ्यांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा, हीच आम्ही तुम्हाला एक मोठी गोष्ट नक्कीच सांगू इच्छितो। बाकी रस्ता चुकणे हे चुकीचे नसते, मात्र आपण चालत असलेला रस्ता चुकीचा आहे हे आपल्याला समजून देखील तरी देखील तुम्ही त्याच रस्त्याने चालत असाल तर मग मात्र तुम्हाला त्या रस्त्यावरून चालणं थांबावं लागेल, कारण भगवंतांनी तुमच्यासाठी जोही रस्ता निवडलेला आहे त्या रस्त्याकडे तुम्ही मात्र जास्तीत जास्त प्रमाणात पाहण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे। आणि बाळू मामांच्या चरणी ही प्रार्थना मात्र आपण नक्कीच करावी। हे गुरु माऊली, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक आणि घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तुम्हीच पाठवत असतात, माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तुम्हीच यांना पाठवत असतात। हे आहे, आज आम्हाला बाळकांना ही मोठी समज दिली, याबद्दल तुम्हाला धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद। हेच आपल्याला मामांच्या चरणी एक प्रार्थना मात्र करायची आहे। आणि एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की काम माझं आणि नाव दुसऱ्यांचं हा विचार मात्र करून तुम्ही कधीही नाराज होऊ नका, उदास होऊ नका, कारण तसं पाहायला गेलं तर तूप आणि कापूस हे तर युगानयुगे एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच अजूनही म्हणतात। कोणी कसं वागावं हे तर मुळीच आपल्या हातात नसतं, परंतु त्याचा आपण स्वतःवर कितीपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्या हातात आहे। मधावर पहिला नैतिक हक हा तर फुलांचा असतो, पण चोरून मध पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय नेहमी दिले जाते। त्याच पद्धतीने नक्कीच समाजातही असंच आहे, प्रामाणिकपणे काम करणारे मात्र उपेक्षित राहतात, आणि वांग्यांचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे मात्र नेहमी प्रसिद्ध होत असतात। आयुष्य मिळणे हा तर नशिबाचा भाग आहे, आणि मृत्यू येणं हा तर काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात कायमस्वरूपी जिवंत राहणं हा तर तुमच्या कुशल कर्माचा भाग आहे। म्हणूनच जर तुम्ही एखादं कार्य करत असाल आणि तरी देखील तिथे तुमचे नाव येत नसेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण पाहणारे श्री संत सद्गुरू बाळू मामा आहेत। नक्कीच त्यांना प्रत्येक गोष्टी माहिती आहेत की कुणाला कोणती गोष्ट नक्कीच प्राप्त करायची आहे आणि कोण कसे कर्म करत आहे हे तर त्यांना चांगल्या पद्धतीने नक्कीच माहिती आहे। म्हणून आपण मात्र नेहमी चांगले कर्म करत राहावं। बाकी परिस्थितीची कल्पना असून देखील काहीच न करता येणं हेच जास्त त्रासदायक आहे। डोक्यात तर खूप सारे विचार चालू आहेत, पण समोर कुठलाच मार्ग आपल्याला दिसत नसतो। ऐवजी सहज वाटणारे सकारात्मक विचार पण समजायला मात्र त्यावेळी आपल्याला अवघड होऊन जातात। माहीत असतं की आपली ही वेळ देखील निघून जाईल, पण त्यात वेळी होणारा त्रास, होणारी घुसमट कधी नाही थांबवता येत, आणि कधी कधी सगळं काही वेळेच्या हवालाही प्रत्यक्ष नाही करता येत। आपल्यासमोर आपलं कोणी पाण्यात गंटांगळ्या खात असताना काठावर उभं राहून त्याकडं फक्त
बघत राहणं कसं कुणाला शक्य आहे? कळत असतं की इथं कुठलंच दुःख परमनेंट नाही, तरी देखील मनाची होणारी घालमेल शब्दांत नाही सांगता येणार. एक क्षण असा येतो की डोळ्यांतल्या अश्रूंनाही ही आपली साथ प्रत्यक्ष द्यावी यावी. त्याच पद्धतीने त्यांनीही थांबवण्यासाठी विनवणी नक्कीच करावी असं मात्र वाटत असतं. पण सगळं काही व्यर्थ ठरतं जेव्हा जाणीव होते की जे काही आपल्या सोबत होईल ते मात्र चांगल्यासाठीच होतं. हे इतरांना समजावून सांगणं नक्कीच सोपं आहे, पण स्वतःवर वेळ आल्यानंतर ते आपल्याला कधीच पटणार नाही. म्हणूनच एक गोष्ट तुम्ही मात्र स्मरणात ठेवली पाहिजे. जर तुमचे कर्म चांगले असतील, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच कोणाला दुःख दिलेले नसतील, तर परमेश्वर तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही. नक्कीच आज जरी तुम्हाला जीवन जगत असताना त्रास होत असेल, तर नक्कीच त्यामागे कोणता ना कोणता परमेश्वरांचा हेतू आहे. कोणती ना कोणती बाळूमामांची योजना आहे. त्यांच्या योजनेवरती तुम्ही मात्र निस्वार्थ मनाने विश्वास ठेवा आणि प्रत्येक संकटांचा सामना मात्र तुम्ही आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच येणारी वेळ तुम्हाला इतकं काही देऊन जाईल ज्याची तुम्ही कल्पना मात्र केली नव्हती. बाकी माणूस जेव्हा पात्रावळीवर जेवत होता तेव्हा मात्र तो पाहुण्यांना पाहूनच नेहमी फुलून जायचा. पाहुण्यांच्या स्वागतासाठी तो कुटुंबासह यजमानाच्या अंगणातली वेळ ही फुलून यायची. आता मात्र काळ पुढील बदलला आणि माणूस मात्र मातीच्या भांड्यात जेवण करू लागला. सोबतच नात्यांनाही तो मातीसारखे जपू लागला. पुन्हा मात्र काळ बदलला आणि माणसांनी पितळाची भांडी वापरायला सुरुवात केली. तो दर 6 महिन्यांनी मात्र नात्यांना कलही करू लागला आणि आता मात्र प्रत्यक्ष काळ बदललेलाच आहे आणि माणसांना काचेची भांडी जास्तीत जास्त आवडू लागलेली आहेत. एखादा छोटासा धक्का किंवा ओरखडासुद्धा त्यांना मुळीच सहन होत नाही आणि तो काळ मात्र प्रत्यक्ष होऊन गेला. काळ बदलला आणि जेवणाची ताट आता मात्र प्लास्टिक आणि थर्माकोलची झालेली आहेत. सगळेच नातेसंबंध जणू त्यांच्यासारखे यूज अँड थ्रो होऊ लागलेली आहेत. ही मात्र सध्याची एक खरी परिस्थिती आहे जी मात्र या नक्कीच काळामध्ये चालू आहे. मात्र तुम्ही कधीच कोणत्या नात्याला दुःखी मात्र करू नका, कारण परमेश्वर प्रत्येक गोष्टी मात्र नक्कीच पाहत असतो. बाकी तुमच्या नकळत तुमचंच कोणीतरी तुमच्यासाठीच भगवंतांकडे काहीतरी मागते. हे तुमचंच कोणीतरी कधीकधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात नसतं, पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमीच तुमच्याकडे असतं. ते कोणीतरी तुमचं माणूस आहे हेही कळणं कठीण आहे, कारण ते कोणीतरी आपल्या नजरेसमोर मुळीच नसतं. म्हणून आयुष्य जेव्हा पण कधी तुम्हाला काहीतरी उत्तम देईल तेव्हा ते तुमच्याच कुणीतरीचे मनातल्या मनापासून मात्र आभार तुम्ही मानत चला. आणि त्याहून महत्त्वाचे, तुम्ही कधीतरी कोणासाठी तरी त्या कुणीतरीच्या रांगेत उभे नक्कीच राहायला शिका, कारण दुसऱ्यासाठी मागितलेले भगवंत पटकन पूर्ण करतो हे मात्र नक्कीच खरे. बाकी आपण प्रत्येकाचे आयुष्य हे तर विधात्याच्या वहीतलं एक पान असतं. रिकामं तर रिकामं आणि लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान आहे मृत्यू आणि पहिले पान आहे जन्म. मधली पाने आपणच मात्र भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं आणि होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. प्रत्यक्ष चूक झाली तरी फाडून मात्र फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे नक्कीच काहीतरी शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विणण्यात नक्कीच मजा आहे आणि जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मात्र मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, तर आपलं नशीब हे आपल्याच हाती आहे. येताना काही आणायचं नसतं आणि जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मात्र इथे जन्माला यायचं असतं आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक आपलं उत्तम स्थान निर्माण करून इथून मात्र निघून जायचं असतं. बाकी प्रेम ही एक जगावेगळी गोष्ट आहे. प्रेम जीवदान देईल की मृत्यू देईल हे मात्र कधी सांगता येणार नाही.
या जगात कोणा एकासाठी जे प्रेम अमृत आहे, कोण दुसऱ्यासाठी ते प्रेम विष आहे. तर जे प्रेम नेहमीच माणसाला जगायला प्रेरित करतं तेच कधीकधी माणसाला मरायला देखील नक्कीच उपयुक्त करतं. आश्चर्य आहे ना, कधीकधी माणसाला किती टोकाला प्रत्यक्ष घेऊन जातं प्रेम, हे देखील मुळीच कधी सांगता येणार नाही. म्हणून काही गोष्टी मात्र मर्यादेच्या बाहेर आपण कधीही नक्कीच नेली नाही पाहिजे. अर्थात प्रत्येक गोष्टीला मर्यादा मात्र आपण ठेवलीच पाहिजे, हेच सांगण्याचा एक मोठा हेतू आहे. आणि आयुष्यात कोणावर मात्र फाळकार मुळीच तुम्ही नक्कीच रुसू नका. रागवावे, भांडावं आणि जमलं तर तिथल्या तिथंच प्रत्येक गोष्टी सोडून पुन्हा आनंदी जीवन जगावे. कारण हे आयुष्य पुन्हा आपल्याला मुळीच मिळणार नाही. आणि माणसांच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची मात्र मुळीच कल्पना नसते. आणि त्रास करून घेतला तर आपल्याला मात्र आयुष्यात कशाचाही त्रास होईल. आणि साजराच केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्यासाठी मात्र खास होऊन जाईल. हेच आयुष्यातले सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. आणि मित्रांनो, नेहमीच नसतं अचूक कुणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. आधाराचे हाती मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये. नशिबाच्या नावानेही उगाच गळा कधी काढू नये. जेव्हा फोल ठरतात दावे, प्रत्यक्ष कळत नाही कुठे जावे. सगळी दार मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र मात्र नक्कीच व्हावं. हेच आपल्याला नेहमी उत्तम पद्धतीने समजायचं आहे. आणि मित्रांनो, राग आल्यानंतर भांडायला ताकद लागत नसते. खरी ताकद लागते ती किती राग आला तरीही शांत राहण्यासाठी. कारण भांडणात वापरलेले आपण शब्द हृदयातून निघत असतात, पण त्या शब्दांचा अर्थ मात्र नक्कीच डोक्यातून निघत असतो. हे मात्र खरं आहे, जे आपल्याला देखील उत्तम पद्धतीने नक्कीच समजायचं आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्या जिभेचे वजन तसे मात्र कमीच आहे. त्यामुळेच तुम्ही उच्चारलेला शब्द वजनदारही नक्कीच असू शकतो, परंतु त्या शब्दाने मनाला जखमाही निश्चितच होऊ शकतात. अपमान करणे हा एखाद्याचा स्वभाव मात्र असू शकतो, पण एखाद्याचा सन्मान करणे, त्याला त्याच्या मायपित्याने दिलेले संस्कार हे नक्कीच आहेत का नाहीत हे तुम्हाला देखील समजावे. बाकी आयुष्य हे तसे क्षणभंगुरच आहे. रस्त्यावर पडलेला सोनचाफा सुकून गेला तरी चुकून पायदळी येतात, सुगंध मात्र ठेवून जातो. तसंच आपलं आयुष्य आहे. आज आहे तर उद्याचा दिवस कसा आहे हे मात्र विधात्याला ठावे नाही का? मग गर्व कशाचा या प्रश्नांचे उत्तर मात्र तुम्हीच शोधायला हवा. म्हणजे चुकते कुठं हे देखील तुम्हाला समजून जाईल. म्हणूनच आयुष्यामध्ये आपण मात्र नेहमी आनंदी राहिलंच पाहिजे. बाकी विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलणं सोडून द्या. कारण त्या व्यक्तीशी बोलणं सोडून देणे आणि पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणे, कायमचे बंद करणे हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी एक नक्की शिक्षा असते. कारण जर अशा व्यक्तीला तुम्ही पुन्हा जाब विचाराल तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतून स्वतः मात्र बाहेर पडेल आणि पुन्हा संधी मिळाली की तुमचा मात्र विश्वासघातच करेल. त्यामुळे प्रत्येक क्षणी नक्कीच पहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधीच तुम्ही राहू नका. नसते व अशी व्यक्ती जर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला मात्र तुमच्या सान्निध्यातून तुम्ही कायमचे दूर ठेवून त्यांना महत्त्व देऊ नका. कारण त्यांना विश्वासघात करण्याची मात्र एक वाईट सवय लागलेली असते आणि अशी माणसं त्यांच्या जीवनात कधी सुधरत नसतात. अगोदर समोरच्या व्यक्तीचा विश्वासघात प्रत्यक्ष करायचा, म्हणजेच समोरच्या व्यक्तीला प्रथम विश्वासात घेऊन पुढेही जीवनात विश्वासघात ते करीत असतात. हे तुम्हाला देखील आयुष्यात नक्कीच एकदा ना एकदा अनुभव मात्र येऊनच जाईल. म्हणून तुम्हाला माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी सगळे म्हणतात आयुष्य हे तर आपल्याला एकदाच मिळते, ते आपण भरभरून जगायचं, परंतु सुरुवात कधी करायचं याचं उत्तर मात्र कधी सापडत नसतं. अर्थात बाळपणात
आपल्याला मुळीच अक्कल नसते आणि तरुणपणात मात्र आपल्याला त्याची जाणीव नसते. मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते म्हटलं. चला आता सुरुवात करू स्वतःसाठी जरा जगून बघू. पण कर्तव्याच्या लोढण्यापुढे नंदीबैल हा लागतो झुलू. आता संपेल मग संपेल जबाबदारीचं ओझं हटेल आणि उडण्यासाठी माझं आभाळ मी स्वतःच निर्माण करेल. दिवस असे सरत राहतात. नक्कीच वृद्धत्वाकडे आपण मात्र झुकत राहतो. बकेट लिस्ट वाढतात. पहिल्या इच्छा धुसर होऊन जातात आणि नक्कीच डोळ्यासमोर निक्क आकाश, हृदयामध्ये सागर, क्लोश चित्तेवरती पोहोचल्यावर प्रत्यक्ष आयुष्याचा संपतो हिशोब घेऊन काहीच आलो नव्हतो. मागे काहीच उरलं नाही. इथंच संचित, इथेच संपलं आणि शून्यामधून शून्य गेले. हे मात्र आपल्याला त्यावेळी नक्कीच लक्षात येतं. म्हणून आपण मात्र आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आनंदाने याच क्षणामध्ये जगण्याची सुरुवात केली पाहिजे. हे आपल्यासाठी कधी उत्तम आणि कधीही सर्वश्रेष्ठ आहे हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी सत्य हे तर पाहणाऱ्यांच्या किंवा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतात. तर ते नक्कीच नेहमी जसं असतं तसंच पुढे मात्र येत असतं. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मात्र उत्तम पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की लोक म्हणतात वेळीच माघार घेतली असती तर ती नातं टिकली असती. तडजोड केली तर नातं टिकतं आणि कमीपणा घेतला तर नातं टिकतं. पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी मात्र समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी मात्र वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो आपण इतका घ्यावा लागतो की मान वरून करून बोलणं हा देखील एक पद्धतीचा गुन्हा ठरतो. थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं, तसेच कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मात्र मदत करतं आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटतच शेवटी. मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्न मात्र प्रत्यक्ष उरत असतो. म्हणूनच आपल्याला चुकीचा रस्ता, चुकीचं माणसं आणि वाईट परिस्थिती तसेच वाईट अनुभव हे अत्यंत तुमच्या आयुष्यात गरजेचे आहेत. कारण यांच्यामुळे तुम्हाला समजून जाईल की तुमच्यासाठी नक्की काय आणि प्रत्यक्ष योग्य काय. तुम्हाला उत्तम पद्धतीने या गोष्टी नक्की शिकवून जातील. बाकी जर आपण एकाच दिवशी 200 रुपयांचा माठ आणि 200 रुपयांचे बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक आपल्या हातातून तो माठ खाली पडला आणि तो फुटला तर आपल्याला अतिशय त्याचे दुःख होते. कारण आपण इतक्या लवकर माठ फुटेल अशी मात्र आपली मुळीच अपेक्षा नसते. परंतु 200 रुपयांचे बुके मधील फुले संध्याकाळपर्यंत सुकून जातील हे तर आपल्याला माहिती असल्यामुळे त्याविषयी मुळीच आपल्याला दुःख नसते. म्हणूनच आयुष्य ही असेच आहे. एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा, ज्याच्याकडून तुम्ही जितकी अपेक्षा करत राहाल आणि तेवढेच जास्त तुम्हाला दुःख त्याच्याकडून मात्र वाटायला येत राहील. आणि ज्याच्याकडून तुम्ही अपेक्षा कमी कराल त्याच्याकडून मात्र फारसे दुःख नक्कीच तुमच्या वाटेला कधी येणार नाही. त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर तुम्ही कोणाकडूनही कधीच कसली अपेक्षा करू नका. नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही मात्र जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करा. बाकी टीकाकारांना आपण मात्र बोलू द्यायचे, नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, सुई धागा हरवला नाही, पण तो हल्ली कोणी मागतही नाही. कारण आजकाल फाटलेली नाते आणि वस्तू शिवायची मात्र गरज कुणालाही मुळीच वाटत नाही. हीच सध्याची एक सत्य परिस्थिती. आणि मित्रांनो, नक्कीच वेळ आणि खेळ कधी संपेल हे मात्र सांगता येणार नाही. म्हणून आपण मात्र कायमच तयारीत राहणं महत्त्वाचं. त्यासाठी एक तुम्ही लक्षात ठेवा की भीतीपेक्षा मोठा व्हायरस कोणता इथे मात्र नक्कीच नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस मुळीच नाही. बाकी सारे नशिबात असेल ते मात्र घडून जाणारच आहे. परंतु तुमचे नशीब हे तुम्ही स्वतः निर्माण करत असतात हे मात्र तुम्हाला देखील उत्तम पद्धतीने समजायचं आहे. बाकी मित्रांनो,
प्रत्येक गोष्ट सोडून द्या. कोणी तुम्हाला दुखावलं, कोणी रडवलं, कोणी तुम्हाला दुर्लक्ष केलं, कुणाच्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटलं, तर ते फक्त आजच्या दिवसापुरतंच ठेव. त्यामुळे उद्याचा प्रत्यक्ष तुमचा दिवस चांगला जाण्यासाठी तुम्हाला मात्र प्रत्येक क्षणी अशाच गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कारण कोणी तुम्हाला रडवलं, दुखवलं, हे मात्र त्यांचे कर्म झाले. तुम्ही मात्र कोणतीच गोष्ट तुमच्या मनावर जास्त लागू देऊ नका. अर्थात माणसाने स्तुती देखील आपली जास्त मनावर कधी घेऊ नये, अन्यथा त्या ठिकाणी अहंकार जन्म घेत असतो. हे आपण मात्र उत्तम पद्धतीने समजून नक्कीच आपलं आयुष्य जगलं पाहिजे. बाकी हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा जास्त माणसेच आडवी जात असतात, हे मात्र खरं सत्य आहे. आणि मित्रांनो, केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे मग मात्र आपण चुकलोच नाही असं देखील कधी होणार नाही. आणि कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला मात्र कधी घाबरत नसतात. आणि त्याच पद्धतीने जगणं तर सोपं आहे. फक्त काड्या करणाऱ्याच्या नाड्या मात्र आपल्याला त्याच वेळी नक्कीच लक्षात आलं पाहिजे. बाकी तुम्ही जे द्याल ते मात्र तुमच्याकडे परत येणारच आहे. तुम्ही चांगल्या गोष्टी द्याल तर चांगल्याच गोष्टी तुम्हाला परमेश्वरांकडून 100% मिळणार आहेत. म्हणून प्रत्येकाला तुम्ही मात्र आनंद दिला पाहिजे, हेच तुम्हाला जास्तीत जास्त नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. आणि जो दुसऱ्यांच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतो ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा मात्र नक्कीच बनतो. कारण वेळ प्रत्येकाची येते, हे मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि नक्कीच जिथे कानाखाली मारता येणार नाही तिथं मात्र टोमणे मारून यायचे, पण कधी कोणाला सोडवायचं नाही. परंतु जर तुमची चूक असेल तिथे मात्र माफी मागायला नक्कीच कधी तुम्ही घाबरू नका, हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी साधी सरळ माणसं मूर्ख मुळीच नसतात. ते तर फक्त समोरच्याला चांगलं नेहमी समजत असतात. आणि मित्रांनो, प्रत्यक्ष तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या हातातला गेलं तरी तुमच्या नशिबातलं कधी जाणार नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही भगवंत देणार आहे ते तर तुम्हाला त्याची वेळ आल्यानंतर मिळूनच जाईल. म्हणून जास्त चिंता करण्यापेक्षा त्यांच्या योजनेवरती आपण मात्र विश्वास ठेवला पाहिजे. बाकी हातात हात घेतला तर ती मैत्री होते. दोन्ही हात आपण जर जोडले तर ती भक्ती होते. कुणाला हात दिला तर ती मदत होते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्य तेही शक्य होते, हेच मोठे सत्य. बाकी तुमची वेळ खराब आहे, आयुष्य नाही. जे तुमच्या नशिबात लिहिले ते मात्र भोगायच्या आपण मात्र नेहमी तयारीत राहिलं पाहिजे. कारण तुम्ही जसे कर्म केलेले असाल प्रत्यक्ष ते मात्र तुम्हाला भोगावंच लागेल. परंतु नेहमी आपण मात्र जास्तीत जास्त उत्तम कर्म नक्कीच केले पाहिजे. बाकी नात्याच्या एकूण 5 पायऱ्या आहेत: पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे. या 4 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत. परंतु सर्वात कठीण 5वी पायरी आहे ती म्हणजे निभावणे. नाती निभावायला तुम्हाला जर आली तर प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने पुढे जाल, हे मात्र नक्कीच खरे. आणि कर्मा कुणाला कधी तुम्ही मात्र कमी लेखू नका. तुम्ही कधी कुणाची टर उडवू नका आणि टोचूनही कधी तुम्ही कुणाला बोलू नका. टोमणी कधी तुम्ही कोणाला मारू नका आणि पान उतारा तर मुळीच तुम्ही करू नका. आणि कुणाच्या गरिबीवर देखील मुळीच तुम्ही कधी हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे मात्र कधी सांगता येणार नाही. म्हणून जे तुम्हाला परमेश्वरांनी दिलेले आहे ते मात्र तुम्ही आनंदाने नक्कीच जगा. परंतु कधी त्या गोष्टीचा गर्व नक्कीच तुम्ही करू नका. बाकी एखाद्या वेळेस मोबाईलमधले फोटो डिलीट होऊ शकतात किंवा नंबर डिलीट होऊ शकतात, पण एखाद्याला लावलेला जो त्याच्याबरोबर घालवलेला वेळ किंवा केलेले प्रेम कधीच मनातून डिलीट होऊ शकणार नाही. हे तर आयुष्यातले सर्वात मोठे सत्य आहे. बाकी तोंडावर परंतु स्पष्ट न बोलणारे आणि दबक्या आवाजात माघारी घेणारे प्रत्यक्ष बोलणारी माणसं ही फार घातक आहेत, हे मात्र आपल्याला
अनुभवातून उत्तम पद्धतीने समजून जाईल. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये जे घडणार आहे ते मात्र घडूनच जाईल. बाकी यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक क्षणी आजची वाईट वेळ उद्याच्या चांगल्या परिस्थितीचा शोध घ्यायला तुम्हाला शिकवत असते. हे देखील तुम्ही उत्तम पद्धतीने शिकलंच पाहिजे. बाकी बाळू मामा बोलतात, सुखासाठी कुणापुढे तू मात्र हात कधी पसरू नकोस. वेळ प्रत्यक्ष जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात तू कर. तुझी चांगली वेळ निश्चिंतच येईल. हेच आपल्याला भगवंत प्रत्येक क्षणी म्हणत असतात. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, संकटे यांचा पाहता क्षणी अंत तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला वेळ न पाहता प्रयत्न, मेहनत आणि स्वतःवरती विश्वास आणि चांगले कर्म मात्र नेहमी करत राहायचे आहेत. बाकी लोकांना तबला नाही आवडत तर ती ढोलकी आवडते. दोन्ही बाजूने प्रत्यक्ष वाजवता येते. म्हणूनच बाकी वाईट वेळ निघून जाते, परंतु जाता जाता चांगल्या लोकांचं खरं रूप आपल्याला मात्र 100% दाखवून जाते. वळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही नक्कीच असावे आणि वेदनाही असाव्यात, पण विश्वास तोडणारं कोणी कधी मात्र नक्कीच नसावं, हेच आपण प्रत्येकाला वाटत असतं. आणि मित्रांनो, जमा करून ठेवायचंच असेल तर तुम्ही लोकांचे आशीर्वाद नक्कीच जमा करून ठेवलं पाहिजे. कुणाचा तळतळाट मात्र नको, कारण धन संपत्ती सोबत मात्र कधी तुम्हाला नेता येणार नाही. आणि तळतळाट सुखाने मात्र मुळीच तुम्हाला कधी जगू देणार नाही. जीवनामध्ये 2च वाक्य आपण मात्र लक्षात ठेवायचं असतं. आपल्या मनाप्रमाणे झालं तर ती भगवंतांची कृपा आहे, आणि आपल्या मनाविरुद्ध झालं तर ती बाळूमामांची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान 100% मिळून जाईल. फक्त तुम्हाला मात्र सर्वात जास्त विश्वास भगवंतांवरती नक्कीच तुम्ही ठेवला पाहिजे. आणि तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये गैरसमज कधीच होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, अर्थात आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध एकच आहे, ते म्हणजे कानापेक्षा जास्त डोळ्यांवर आपण जास्तीत जास्त विश्वास ठेवला पाहिजे. हे मात्र आपण प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी काही वेळेस लोकांना मान नाही दिला तरी चालेल, पण त्यांनी केलेल्या कामाला आणि मदतीला मात्र आपण कधीच विसरायचे नसते. बाळूमामा सांगतात, जास्त विचार करू नकोस, जास्त चिंता करू नकोस. तुझ्या आयुष्यात घडणार आहे प्रत्यक्ष उत्तम कार्य, ते मात्र तू कर. अर्थात तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम गोष्टी घडवायच्या असतील तर तुम्हाला देखील उत्तम कर्म करावेच लागतील. एवढं तुम्ही नेहमी स्मरणात धरा. बाकी कुणा वाचून कुणाचे काही कधी अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी आपल्या उपयोगी पडेल हे मात्र कधी सांगता येणार नाही. हेच आयुष्यातले सर्वात मोठे सत्य आहे. आणि वास्तवाचा विचार करून जगण्याचा खरा आनंद प्रत्यक्ष जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा तर जगासाठी मांडलेला एक मोठा देखावा आहे, हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, प्रत्यक्ष तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे संकटे सध्या येत आहेत ते संकटे मात्र काही काळासाठी तुमच्या आयुष्यात राहणार आहेत. म्हणूनच जास्त चिंता करण्यापेक्षा आपण मात्र नेहमी भगवंतांवरती नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. हेच आपल्याला नेहमी जास्तीत जास्त प्रमाणात स्मरणात धरायचं आहे. आणि भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं, पण इच्छापात्र कधीही भरणार नाही. समाधानातच खरं सुख आहे, हे ज्याला उत्तम पद्धतीने समजलं तोच्या संसारातील खरा सुखी व्यक्ती आपण मात्र नक्कीच म्हटलं पाहिजे. आणि मित्रांनो, आयुष्यात जर तुम्हाला जास्त काही नक्कीच शिकवण देईल तर ते तुमचा वाईट काळ आहे. म्हणून परमेश्वराने आपल्याला जर नक्कीच काहीतरी गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करीत असतील तर ते तुम्हाला मात्र वाईट परिस्थितीतून खडतर रस्त्यावरून जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच चालायला शिकवतील. मात्र त्यावेळी देखील ते तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील. म्हणून कधी तुम्ही वाईट वेळेमध्ये नक्कीच घाबरून जाऊ नका, हेच तुम्हाला नेहमी स्मरणात धरायचं आहे. बाकी आदर आणि चादर या गोष्टी जर आपण
नक्कीच चुकीच्या लोकांना दिले तर त्यामध्ये आपणच उघडे पडत असतो. म्हणूनच तुम्हाला माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने समजलंच पाहिजे. आणि मित्रांनो, वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न तुम्ही करत चला, कारण तो भविष्य फार धूर्त आहे. ते फक्त आश्वासन देतं, खात्री तुम्हाला मुळीच कधी देणार नाही. एवढं मात्र आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी कर्म आणि धर्म, कोणी तुमचं वाईट करते हे तर ज्याचं त्याचं कर्म आहे. तुम्ही मात्र कुणाचे काही वाईट करू नका, हा तुमचा उत्तम धर्म आहे. हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्तम पद्धतीने नक्कीच थांबवलं पाहिजे. आणि सध्याच्या काळामध्ये मात्र आपण या दैनिक गोष्टीमधल्या काही गोष्टी मात्र थांबवल्या पाहिजे. ते म्हणजे मोबाईलवर फालतू वेळ तुम्ही मुळीच कधी घालवू नका. नक्कीच तुम्ही भगवंतांचे संदेश ऐकण्यासाठी नक्कीच घाला, परंतु भगवंतांच्या संदेशाद्वारे नक्कीच तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टी तुम्ही फक्त ऐकून सोडू नका, तर त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करायला शिका. हे नक्कीच तुम्ही स्मरणात धरा. आणि दुसरं म्हणजे माझं कसं होईल आणि काय होईल याचा मात्र मुळीच कसला विचार करू नका. आणि मला कसं तरी होते आणि नेहमी कामाचं टेन्शन नेहमी घेणे आणि संधी सोडणे, त्याच पद्धतीने आळस करणे, व्यायामाचा कंटाळा करणे, विनाकारण कोणत्याही घडलेल्या भूतकाळाच्या गोष्टीचा विचार करत बसणे, या गोष्टी मात्र आपण लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. अन्यथा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी तुम्ही आनंदाची प्राप्ती मात्र करू शकणार नाही. हे नक्कीच आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, नक्कीच सराव तुम्हाला नेहमी बळकट बनवत असतो, तर दुःख तुम्हाला एक माणूस बनवेल. अपयश तुम्हाला विनम्रता उत्तम पद्धतीने शिकवेल आणि यश तुमच्या व्यक्तिमत्वाला एक उत्तम चमक देईल. परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची उत्तम प्रेरणा देत असतो, हे देखील आपल्याला नक्की समजायचं आहे. बाकी आयुष्यात चुका खोडता जरी येत नसल्या तरी देखील त्या दुरुस्त नक्कीच आपल्याला करता येत असतात. आणि नक्कीच वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर मात्र आपल्याला साथ देव अथवा न देव, परंतु आपला चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर आपल्याला साथ देत असतात. हेच आयुष्यातले सर्वात मोठं एक नक्की सत्य आहे. आणि मित्रांनो, इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक मात्र साम्य नक्कीच आहे, ते म्हणजे दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात. इंद्रधनुष्याचे रंग आपण डोळ्याने बघतो आणि माणसांचे रंग मात्र अनुभवाने आपल्याला पाहता येतात. हे त्या दोघांमधील साम्य जे आपल्याला देखील नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी मित्रांनो, काही वेळा आयुष्यात तुम्हाला त्रास होणं हे देखील गरजेचंच आहे, कारण तुम्हाला देखील समजलं पाहिजे कोण तुमच्याविषयी कशा पद्धतीचा विचार करून कशा पद्धतीने तुम्हाला समजून घेतो. बाकी आयुष्यात खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा नेहमी एकमेकांचा साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत आपण नेहमी असलेले कधी तुमच्यासाठी बरं आहे, हे नक्कीच आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, नक्कीच प्रकृतीने माणसांसमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र फक्त दोनच मार्ग ठेवलेले आहेत. एक तर तुम्ही देऊन जा, नाहीतर तुम्ही प्रत्येक गोष्टी इथले इथे सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणती व्यवस्था मात्र निसर्गाने अजून नक्कीच तयार करून ठेवलेली नाही. म्हणून तुम्हाला एक गोष्ट मात्र नक्कीच करायची आहे, ते म्हणजे उत्तम कर्म. कारण ते तुम्हाला नेहमी इथे उत्तम बनवून राहतील. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर देखील ते तुम्हाला जिवंत ठेवतील, तुमच्या आठवणींना आणि तुमच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला. आणि तुमचे उत्तम कर्म भगवंतांच्या दरबारी देखील नेहमी तुम्हाला आनंद देतील, हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी या जगातील सर्वात मोठी संपत्ती ही तर आपली बुद्धी आहे. सर्वात चांगला हतियार हा तर फक्त धैर्य आहे. सर्वात चांगली सुरक्षा हा तर फक्त विश्वास आहे. आणि सर्वात चांगले औषध हे तर हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे भगवंतांनी हे सर्व काही आपल्याला विनामूल्य दिलेले आहे. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात आपण मात्र
नक्कीच याचा वापर केला पाहिजे. आणि मित्रांनो, जीवनातील 7 सत्य गोष्टी जे आपल्याला मात्र नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आरसा आपल्याला कधीच खोटं बोलू देणार नाही. ज्ञान मात्र आपल्याला कधीच घाबरू देणार नाही. आणि अध्यात्म मोहपाशामध्ये कधीच आपल्याला अडकवणार नाही. सत्य म्हणजे कमकुवत होऊ आपल्याला देणार नाही. प्रेम दोष कधी करू देणार नाही. आणि विश्वास मात्र कधीच आपल्याला दुःखी नक्कीच होऊ देणार नाही. आणि कर्म मात्र जीवनात अपयशी आपल्याला मुळीच कधी होऊ देणार नाहीत. हेच आपल्याला 7 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि नक्कीच आयुष्यात किती दुःख असले तरी देखील आपल्याला मात्र आनंदी राहून जगायचं आहे. जिथे दान देण्याची सवय असेल तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथं मात्र माणसांची मुळीच कधी कमी नसते. हेच सर्वात मोठे एक नक्कीच सत्य आहे. आणि मित्रांनो, नातं कोणतीही असू द्या, फक्त ते हात आणि डोळ्यांसारखे असले पाहिजे. कारण नक्कीच हाताला लागले तर डोळ्यात आपल्या पाणी येते. आणि डोळ्यात पाणी आले तर प्रत्यक्ष ते पुसायला मात्र आपले हातच पुढे येत असतात. हे देखील आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि नक्कीच अंतर्मनात किती संघर्ष असला तरी देखील चेहऱ्यावर नेहमी हास्य दाखविणे हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ एक मोठा अभिनय आहे. आणि हा अभिनय मात्र आपण प्रत्येकाने स्वीकारलाच पाहिजे. अर्थात तुमच्या आयुष्यात किती दुःख आणि अडचणी असल्या तरी देखील तुम्ही मात्र नेहमी आनंदात आहो असं मात्र नक्कीच दाखवलं पाहिजे. हे तुम्हाला देखील समजलं पाहिजे. बाकी तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणी आणि संकटे जर तुम्हाला संपवायचे असतील तर सर्वप्रथम तुम्ही मात्र तुमच्या नक्कीच मनामधले नकारात्मक विचार आणि मनामधले अतिविचार यांचा तुम्ही लवकरच लवकर त्याग केला पाहिजे. अन्यथा ते तुमच्या आयुष्याला एका क्षणामध्ये नष्ट करून टाकतील. हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी श्री संत सद्गुरू बाळूमामा नेहमी म्हणतात, मी आहे ना, तू काळजी करू नकोस. तुझ्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक दुःख, तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटे यांना मी उत्तम पद्धतीने समजू शकतो. म्हणूनच काळजी करण्यापेक्षा नेहमी तो आनंदी राहायला शिक. हेच तुला तुझ्या आयुष्यात नक्कीच शिकायचं आहे. बाकी जीवनामध्ये बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला कधीच हे जग समजणार नाही. आणि मीपणा सोडल्याशिवाय कधी माणसं जुळणार नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी मात्र तुम्हाला समजणार नाही. आणि कष्ट केल्याशिवाय सुख देखील तुम्हाला कधी मिळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे, सकारात्मक विचार असल्याशिवाय आयुष्य देखील तुमचं कधी घडणार नाही. हे देखील आपण समजलं पाहिजे. नक्कीच तुमच्या आयुष्यात नेहमी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे तुमच्या नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं कधीच नसतं. तर स्वतःच्या हिमतीवर इथे मात्र नेहमी आयुष्य जगायचं असतं. मागचे सारे आटून नेहमी रडायचं नसतं. तर भविष्याचा नेहमी विचार करून उत्तम पद्धतीने जगायचं असतं. क्षुल्लक संकटांना मुळीच कधी घाबरायचं नसतं. एक ठेच लागली म्हणून मुळीच कधी थांबायचं नसतं. धैर्याने त्याच वाटेवर आपण मात्र चालायचं असतं. कर्तृत्ववान माणूस घडतो हे मात्र आपण प्रत्येकाने उत्तम पद्धतीने लक्षात ठेवायचं असतं. आणि मित्रांनो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा की आयुष्यात क्षणिक सुखाच्या हव्यासापोटी तोडलेले नातं, वेळेबरोबर बोललेले गेलेले शब्द आणि वेळेबरोबर निघून गेलेला विश्वास परत मात्र कधीच तुम्हाला मिळणार नाही. म्हणून तुम्हाला या गोष्टी उत्तम पद्धतीने नक्कीच स्मरणात तुम्ही धरल्या पाहिजेत. भगवंत नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसे यायलाच हवीत. त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत कधीच कुणाला समजणार नाही. हे देखील तितक्याच पद्धतीचे सत्य आहे. आणि नक्कीच तुमच्या अपेक्षा आणि वास्तव यामध्ये असलेला फरक हेच ताणतणावाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे वास्तव स्वीकारण्याची सवय मात्र तुम्ही जास्तीत जास्त स्वीकारली पाहिजे. बाकी माणसांचे कपडे फाटले तर ते नक्की शिवता येतील, पण जर विचार फाटके असतील तर आयुष्याच्या चिंधड्या व्हायला मुळीच कधी वेळ लागणार नाही. हे मात्र आयुष्यातले सर्वात मोठे सत्य आहे.
आणि मित्रांनो, नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर अडचणी असतील तर त्या अडचणींचा तुम्ही सामना करत नक्कीच राहा, ते म्हणजे सकारात्मक मनाने. जेवढं जास्त तुम्ही सकारात्मक राहाल तेवढं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यात उत्तम पद्धतीने आनंदी राहाल. आणि संकटातून वाचल्याशिवाय आपल्याला मात्र जीवाची किंमत समजणार नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची देखील किंमत आपल्याला इथे कधीच मात्र समजणार नाही, हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच संघर्षाच्या काळात व्यक्ती तर नेहमी एकटी असते, यशाच्या काळात मात्र तिच्या भोवती गर्दी जमा होतच असते. त्यामुळे स्वतःसाठी तुम्ही मात्र नक्कीच वेळ दिला पाहिजे, कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात हे समजून तुम्ही मात्र तुमच्या नक्कीच आयुष्यात एक उत्तम ध्येय नक्कीच ठेवलं पाहिजे. बाकी वेळ मात्र कधी दिसणार नाही, परंतु भरपूर काही आपल्याला नक्कीच गोष्टी दाखवत असते. हेच आयुष्यातलं मोठं एक सत्य आहे. आणि मित्रांनो, सत्य आणि स्पष्ट बोलण्याला प्रत्यक्ष तुम्हाला कडू वाटत असला तरी तो धोकेबाज मात्र कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे 100% असतात, हे देखील आपल्याला नक्कीच समजायचं आहे. बाकी ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवलेलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध मात्र करून देण्यात मुळीच काही अर्थ नसतो, कारण ते तुमच्या चांगल्या कामात 100% चूक शोधतील, हे मात्र नक्कीच खरे. आणि परमेश्वरांचे नेहमी आपण नामस्मरण 100% करीत राहायचे. बाकी परिश्रमाचे सर्वोच्च मूळ म्हणजे त्यातून होणारी कमी नव्हे तर त्यातून उभारणारे व्यक्ती महत्त्वाचं आहे, हे देखील तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा. बाकी अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र नात्यांचा 100% होतो. आणि माणूस हा अडचणीमुळे हरणार नाही, तर प्रत्यक्ष तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणींच्या वेळी त्याचीच माणसं त्याची मात्र 100% साथ सोडतात. आणि मित्रांनो, मी कोणापेक्षा तरी चांगलं करेन याने मुळीच काही फरक पडणार नाही, पण मी कोणाचे तरी काहीतरी नक्कीच चांगले करेन याने तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर काही फरक पडेल, हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. आणि पूर्ण विराम म्हणजे शेवट मात्र कधीच नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात तुम्हाला अपयश आले तर तो खरा शेवट नक्कीच नसेल, तर ती नव्या यशाची एक नवी सुरुवात असेल. आणि जगातले एकमेव सत्य म्हणजे जगातील प्रत्येक गोष्ट ही ठोकर लागल्यानंतर तुटत असते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी प्रत्यक्ष खूप वेळा ठोकर खाल्ल्यानंतर आपल्याला मात्र मिळत असते, हे मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, नक्कीच हे देखील तुम्ही समजून घ्या की स्वतःशीच वाद घालाल तर सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळून जातील, आणि दुसऱ्यांशी तुम्ही वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. बाकी संगत धरण्यात माणसाने मात्र सदैव सावध नक्कीच असलं पाहिजे, कारण सध्या कधी कोण घात करील हे मात्र कधी सांगता येणार नाही. बाकी आयुष्यात चुका मात्र खोडता जरी येत नसल्या तरी त्या दुरुस्त नक्कीच आपल्याला करता येतात. आणि मित्रांनो, वाणी, वागणूक आणि विचार हे तुमच्या स्वतःचे उत्पादन आहे. तुम्ही जितका उच्च दर्जा राखाल तेवढी मात्र उत्तम किंमत तुम्हाला 100% समजून जाईल. बाकी संगत धरण्यात माणसाने सदैव सावध मात्र असलं पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार करण्याचे प्रत्यक्ष किंवा संपूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य 100% संगतीत आहे, हे देखील आपण नेहमी स्मरणात धरलं पाहिजे. आणि वेळ हा असा एक तराजू आहे जो वाईट काळात नक्कीच आपल्या माणसांचं वजन आपल्याला मात्र बिनचूकपणे 100% दाखवित असतो. वेळ आणि नशीब दोन्ही देखील परिवर्तनशीलच आहेत, म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता मात्र तुम्ही मुळीच कधी करू नका. दोन्ही बदलणार आहेत ही मात्र नक्कीच खरे, म्हणून काळजी कधी करू नका. करता आणि करविता तो तर वरती बसलेला आहे, तो योग्य वेळी तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जास्त देईल, हे मात्र नेहमी आपण लक्षात ठेवून नेहमी त्यांच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास देखील ठेवला पाहिजे. आणि चांगला विचार
केल्यानेच नवीन पर्वाला सुरुवात होते, नाहीतर फक्त तारीख बदलते. वेळ मात्र कधीच तुमची बदलणार नाही. आणि मित्रांनो, जसा श्वास हा जीवन जगायला गरजेचा आहे, तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो. ते म्हणजे स्वतःवर नक्कीच ठेवलं पाहिजे. बाकी सुखी राहायला फार खर्च मात्र नक्कीच नसतो, परंतु आपण भरपूर जास्त सुखी आहोत हे दाखवायला मात्र भरपूर जास्त नक्कीच खर्च असतो. म्हणूनच तुम्ही मात्र कधीच दिखाव्यामध्ये पडू नका, हेच तुम्हाला नेहमी समजायचं आहे. बाकी स्वप्न तेव्हा सत्यात नक्की अवतरते जेव्हा त्याला घाम, निश्चय आणि कष्टाची जोड मात्र मिळत असते. बाकी जळणाऱ्या निखाऱ्यांचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चिंतच आहे. बसणाऱ्यानं शेकोटीपासून किती अंतरांवर बसायचं यावर मात्र सगळ्या गोष्टी अवलंबून नाहीत. ओढ हवी की चटके हवेत हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं, हे तुम्हाला समजलंच असेल. आणि मित्रांनो, सुंदर फक्त माणसांचा स्वभाव असू शकतो, परंतु चेहरे हे तर नेहमी वयाचे गुलाम असतात. कालांतराने प्रत्येकाचे सुंदरत्व नक्कीच संपून जाते, परंतु तुमच्यामध्ये असलेले चांगले विचार आणि तुमचे चांगले मन कधीच संपणार नाही, हे मात्र तुम्ही नेहमी नक्कीच मनात धरलं पाहिजे. आणि झाडाच्या खाली घातलेलं पाणी सर्वात उंच पानापर्यंत पोहोचते. त्याच प्रकारे प्रेमपूर्वक निस्वार्थ केलेले कर्म परमेश्वरापर्यंत पोहोचतच असते. सेवा सर्वांशी आपण करावी, पण अपेक्षा मात्र कुणाकडूनही कधीच आपण करू नये, कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वरच आपल्याला करू शकतात. माणूस मुळीच आपल्याला ते कधी करू शकणार नाही, हे मात्र नक्कीच आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यातील आनंद, आरोग्य, धन संपदा आणि तुमचा स्नेह हा चिरंतन अक्षय राहो. तुमच्यासारखी मौल्यवान माणसं आमच्याशी नातं जोडून आहेत. या निमित्त परमेश्वराकडे मागणं एकच, आमचे हे सुख अक्षय राहू दे, हेच आम्ही देखील भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. बाकी कधी कधी शांतच राहणे तुमच्यासाठी गरजेचं आहे. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्ही मात्र कधीच मागू नका, कारण ओंजळीत पाणी तर पकडू आपण शकतो, पण ते टिकवून कधी शिकू शकणार नाही, हेच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुमचं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत तुम्ही राहाल तर तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. तुमच्याकडे जे काही सध्या आहे त्यामध्ये तुम्ही मात्र जास्तीत जास्त आनंदी राहिलं पाहिजे. आणि नक्कीच भरोसा जेवढा मोठा असेल, प्रत्यक्ष धोका त्याही पेक्षा नक्कीच मोठा असेल. बाकी जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला नक्कीच असले तर फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती देखील एका काळामध्ये 100% बदलत असते. आणि सगळंच व्यवस्थित सुरू आहे म्हणजे नक्कीच कुठेतरी दुर्लक्ष हे देखील होऊनच जातं. आणि आयुष्यात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टींची कधीच तुम्ही घमंड करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळाला जातो, हे आपण नेहमी स्मरणात धरूनच आपले आयुष्य मात्र नक्कीच जगलं पाहिजे. बाकी जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी आपल्याला मिळेल तेव्हा ते फक्त आणि फक्त एकतर तुमच्या चांगल्या कर्माचे फळ असेल किंवा कोणाचे तरी आशीर्वादाचे ते बळ असेल, एवढं नेहमी आपण स्मरणात धरावं. बाकी मित्रांनो, भीती जर तुम्ही जास्तीत जास्त कराल तर त्यापेक्षा जास्त भीती अजून तुमच्या मनाला वाटत राहील. बाकी स्वतःला मोठे व्हायचं असेल तर तुम्ही इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार देखील सरळ करायला शिकलं पाहिजे, कारण फक्त स्वतःचा विचार करणारे लोक ही फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा नेहमी विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायमच होत असते. हेच आयुष्यातले सर्वात मोठे एक नक्की सत्य आहे. आणि मित्रांनो, नेहमी तुम्ही स्वतःच्या मनगटात बळ आणि चारित्र्यात सत्यता मात्र ठेवली पाहिजे, कारण आयुष्याच्या जडणघडणीत तुम्ही कुठेही कमी मात्र कधी पडणार नाहीत, हे देखील तितकंच आपण नक्कीच मनात धरलं पाहिजे. आणि नक्कीच जीवनात श्वास आणि विश्वासाची
एक समान गरज मात्र नक्कीच आहे. अर्थात जर आपला श्वास संपला तर आपले जीवन संपत असते आणि विश्वास संपला तर प्रत्येक व्यक्तीशी संबंध संपून जातो. हेच यामधील फरक आहे. आणि मित्रांनो, हे नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा तरी कसा उघडेल, हे आपण नेहमी विचार केला पाहिजे. सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारे माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय 100% असेल. हे देखील तितकंच खरे. आणि तुम्हाला पेज लावायचीच असेल तर ती स्वतःसोबत आपण लावली पाहिजे. कारण तुम्ही जिंकलात तर तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल. आणि जर एखाद्या वेळी हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता मात्र आपण कधीच सोडू नये. नेहमी आपण चालत राहावे. बाकीच्या प्रत्येक गोष्टी भगवंत तर आपल्याला उत्तम पद्धतीने नक्कीच दाखवत चालेल. फक्त आपल्याला पुढे जाणं हे मात्र आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बाकी स्वभाव हा नक्की कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे, जो प्रत्यक्ष राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव प्रत्यक्ष झोपडीतसुद्धा देतो. श्रीमंती ही तर वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट तर एकच आहे, ती म्हणजे नम्रता, चारित्र्य आणि माणुसकी. म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं तुम्ही मात्र नेहमी जोडली पाहिजे आणि जपलं पाहिजे. कारण तीच तुमची खरी संपत्ती आहे. हे देखील आपण नेहमी नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी त्रास असतानाही प्रामाणिक राहणे, संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नेहमी नम्र राहणं, यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. आणि ज्याला ही मॅनेजमेंट जमली त्यानं मात्र आयुष्य 100% आनंदी केलं. बाकी हरवलेल्या वस्तूही आपल्याला नेहमी सापडू शकतात. पण एकच गोष्ट इथे अशी आहे की जी एकदा जरी आपल्या हातातून निसटली की कोणत्याही उपायानं ती आपल्याला पुन्हा मिळू शकणार नाही. आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणूनच ते आपण मात्र मनसोक्त मनाने जगलं पाहिजे. आणि मित्रांनो, ही गोष्ट देखील नेहमी तुम्ही लक्षात ठेवायला शिका की तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली, किती अडचणी आल्या तरी देखील तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींकडे नेहमी दुर्लक्ष करायला शिका. परंतु त्या अडचणींमधून भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळते. ते मात्र तुम्ही आत्मसात करायला शिका. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असूनसुद्धा जेव्हा एखादा माणूस मनाने खचून जाईल तेव्हा मात्र जगातील कोणती सर्जरी त्याला कधी बरं करू शकणार नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या मनाला आनंदी करायचं असेल तर सर्वप्रथम नक्कीच तुम्हाला भगवंतांची भक्ती करावं लागेल. ते म्हणजे निस्वार्थ मनाने. म्हणूनच निस्वार्थ मनाने आपण मात्र परमेश्वरांचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. बाकी नक्कीच आपण ठेच लागून पडेल. तिथूनच आपली खरी सुरुवात होते. सांभाळून मात्र चालायची, मग ते पायाला असो किंवा मनाला. पायाची ठेच मात्र शरीर आपल्याला जपायला शिकवत असते, तर मनाची ठेच माणसं ओळखायला उत्तम पद्धतीने 100% समजवत असते. आणि मित्रांनो, नक्कीच चांगलं माणसं 100 वेळा जरी नाराज झाली तरी नक्कीच त्यांची नाराजगी तुम्ही मात्र दूर केली पाहिजे. कारण किंमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटत असते तेवढ्या वेळा आपण ती परत ओवत असतो. आणि माळ तुटली म्हणून आपण मोती मात्र कधी फेकून देणार नाही. हेच सर्वात मोठे सत्य आहे. त्याच पद्धतीने कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे मात्र एकदा नीट तुम्हाला समजून गेलं की आयुष्यातला बराचसा ताण नक्कीच तुम्हाला सहज हलका करता येईल. हे देखील तितकंच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. बाळूमामांचे बोट मात्र कधीच तुम्ही सोडू नका. सोन्याचे दिवस तुमचे 100% येतील. एवढंच तुम्हाला मात्र नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी मित्रांनो, बाळूमामा आपल्याला संदेश देत म्हणत आहेत की प्रेमळ भक्ता शांत राहा. आता कुणी काय बोलायचं
हे मात्र तुझ्या हातात नाही, पण त्याच्या बोलण्याचा तू कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र तू ठरवायला हवं. म्हणूनच आपण देखील उत्तम पद्धतीने हे नक्कीच ठरवलं पाहिजे. आणि मित्रांनो, नक्कीच आपल्या अंतःकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस श्री संत सद्गुरू बाळूमामा त्या श्रेणी मदतीची साथ देतात, ज्या श्रेणी त्या व्यक्तीसोबत कोणीही नक्कीच उभं नसतं हे मात्र नक्कीच खरे. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूरचा संघर्ष करावा लागत असेल तर नक्कीच तुम्ही स्वतःला मात्र नशिबवान समजलं पाहिजे. कारण भगवंत संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये उत्तम पद्धतीचे संघर्ष करण्याची क्षमता असते. बाकी मित्रांनो, नक्कीच गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाशी. श्री संत सद्गुरू बाळूमामा आपल्यासोबत असताना मार्गही आपला अगदी सोपा होऊन जातो. अंधारी एका क्षणात नाहीसा होतो. भगवंत सोबत असताना कशाला कुणाची नेहमी वाट बघावी, का उगाच कसली काळजी करावी. श्री संत सद्गुरू बाळूमामा नक्कीच आपल्या पाठीशी असताना सामोरे जातो मी असं संकटांना, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे नक्कीच गुरुमाऊली असंच नेहमी सोबत राहा. माझ्याही आणि इतरांच्याही हीच मी तुमच्या चरणी एक मोठी प्रार्थना करतोय. बाकी मित्रांनो, जे टाळणे अशक्य, जे शक्ती ते सहाय्या, हे जे अशक्य साध्य आहे, निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया. दे बुद्धी हे गुरुराया. हेच आपल्याला नेहमी बाळूमामांच्या चरणी नक्कीच आपण म्हटलं पाहिजे. बाकी मित्रांनो, इथे दुःख प्रत्येकाला आहे, परंतु तुम्ही जेव्हा नेहमी दुःख आहे असे नेहमी विचार करत असाल तेव्हा मात्र तुमच्या आयुष्यातील दुःख अजून जास्त वाढत राहतील. म्हणून तुम्ही मात्र नेहमी तुमच्या आयुष्यात ठाम राहायला शिकलं पाहिजे. तुमचा निर्णय जरी चुकला तरी देखील चालेल, जर स्वतःवर विश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशी करता येईल हे मात्र नक्कीच खरे. बाकी तुम्हाला फसवणारे खूप असतील, पण योग्य तो मार्ग दाखविणारे फक्त आणि फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामाच आहेत हे मात्र नक्कीच खरे. बाकी असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी आपण प्रत्येकांना समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर आपल्यासाठी पुरून जाईल हे मात्र तितकंच खरे. ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय असतील दोन्ही. हे मात्र नक्कीच खरे की नामाची महिमा अपरंपार. जपता बाळू मामांचे नाम वारंवार, कृपा होते बाळू मामांची अपार. असतो मनाला खूप असा मोठा आधार. हे देखील आपल्याला समजण्यासाठी नामस्मरण जास्तीत जास्त प्रमाणात केलं पाहिजे. आणि मित्रांनो, ज्याच्या अंगी सण शक्ती असेल ती व्यक्ती मात्र कधी हार मानणार नाही, कारण भगवंत देखील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो. बाकी नामस्मरण, नक्कीच नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वरांशी नक्कीच कायम जर आपण जोडून घेतलं तर बाहेरच्या त्रासदायक नक्की घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर मुळीच कधी होणार नाही. हे देखील तितकंच खरे. ज म्हणजे जन्म, म म्हणजे मृत्यू, आणि या दोन्हीमधील अंतर भरून काढणारा तो न म्हणजे नामस्मरण आहे. जन्मापासून मरेपर्यंत श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या स्मरणात राहणे हेच मानवी जीवनातील सर्वोच्च आणि अंतिम ध्येय आहे. हे देखील आपण उत्तम पद्धतीने स्वीकारलं पाहिजे. बाकी मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला तुमच्या आयुष्यात संकटे येतील त्यावेळी मात्र तुम्ही सर्वात जास्त विश्वास तुमच्या प्रयत्नांवर आणि तुमच्या उत्तम कर्मांवरती ठेवलं पाहिजे. बाकी भगवंतांवरती विश्वास आपला तर प्रत्यक्षाने नक्कीच असला पाहिजे. आणि जर तुमची वृत्ती स्वच्छ आणि तुमचे उद्दिष्ट योग्य असतील तर कोणत्या रूपामध्ये तुम्हाला भगवंत 100% दर्शन देतील. हे देखील तितकंच खरे. नक्कीच चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी या तर उशिराच मिळून जातात, म्हणून तुम्ही मात्र संयम ठेवलाच पाहिजे. तुमची वेळ देखील लवकरच येणार आहे. फक्त ती वेळ येण्यासाठी तुम्हाला अजून काही प्रयत्न मात्र करावे लागतील. बाकी स्वतःच्या वक्तव्यात
इतका सरळपणा आणि तिखटपणा तुम्ही ठेवायला शिका की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना मात्र त्याचा ठसका 100% लागला पाहिजे. आणि मित्रांनो, मी आज सकाळी उठल्यानंतर भगवंतांची पूजा करत असताना असंच भगवंतांना विचारले की भगवंत, मी तुमची अनन्यभावे भक्ती आणि पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरी लोक मला का टाळतात, फसवतात, तसेच लुबाडतात. तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? त्यावेळी मात्र श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणाले, त्यांची बुद्धी त्यांना नेहमी प्रवृत्त करते. ते तुम्हाला फसवतात, तात्पुरता त्यामध्ये त्यांचा फायदा होतो. पण तुम्ही मात्र मुळीच कधी निराश होऊ नका. तुम्हाला फसवल्याने त्यांना जे पुढे जे काही नकळत चांगले मिळणार होते त्यांपासून ते मात्र नेहमी लांब गेलेले असतात. त्यापासून ते नेहमी वंचित असतात आणि त्यांचे पाप त्यांच्या मात्र प्रपंचाला भोगावे लागतात. वरवर तो सुखी जरी आपल्याला दिसत असला तरी देखील आतून त्याने जे काही कृत्य केलेले आहे त्याची मात्र फेड त्याला लगेच मिळत राहते. आणि तुम्हाला न मिळालेले ते तुम्हाला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा मात्र तुम्ही कधी सोडू नकोस, पण नक्कीच नेहमी प्रामाणिकपणे राहा आणि भक्ती करा. कुणाचं वाईट मात्र कधी तुम्ही चिंतू नका. एवढंच भगवंतांनी त्यावेळी मात्र नक्कीच उत्तर दिले, जे उत्तर आपल्याला देखील उत्तम पद्धतीने समजलेलं असेल आणि हे आपल्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने समजलंच पाहिजे. आणि मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आहे, परंतु प्रत्येकजण ते कधीही पाहणार नाही. प्रत्येकजण वाईटच गोष्टी पाहत असतो, हे देखील तितकंच खरे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर मी तुमचे मनापासून आभार मानतो. नक्कीच आपल्याला या प्रत्येक गोष्टी उत्तम पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहेत की भगवंतांची भक्ती कशी करायची आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यात नक्कीच जगत असताना कशा पद्धतीने जगायचं आहे. या प्रत्येक गोष्टी स्मरणात ठेवून नेहमी भगवंतांच्या चरणाशी आपण मात्र राहिलं पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. हा संदेश ऐकल्याबद्दल अजून एकदा मी तुमचे आभार मानतो. तोपर्यंत जय श्रीराम.